ठीक आहे, क्वेश्चन घ्या. क्वेश्चन घ्या आज. रिएन्फोर्स कॉन्क्रीट रेक्टँग्युलर बीम. रिएन्फोर्स कॉन्क्रीट रेक्टँग्युलर बीम. रिएन्फोर्स कॉन्क्रीट रेक्टँग्युलर बीम has width 230 mm and depth 550 mm. Has width 230 mm and depth 550 mm. 230 mm width दिलेली आहे आणि डेप्थ तुम्हाला 550 mm दिली. आता with clear cover of 30 mm. With clear cover of 30 mm. क्लिअर कव्हर दिलंय तुम्हाला 30 mm च. विथ क्लिअर कव्हर ऑफ 30 mm. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी दिलंय the beam is reinforced with 3 bars of 16 mm diameter bar. 3 bars of 16 mm diameter bar at support section at tension side full stop. Calculate shear strength at support of a section. Calculate shear strength at support of a section. Calculate shear strength of support at a section if 8 mm diameter, 8 mm diameter, two leg stirrups, 8 mm diameter, 2 leg stirrups are provided at a spacing 175 mm center to center. 175 mm center to center. 175 mm center to center. Use M20 grade of concrete. Use M20 grade of concrete and add Fe 415 grade steel. Fe 415 grade steel. Use capital L, capital S, capital M, LSM. Use LSM. चला, क्वेश्चन लिहिला का सगळ्यांनी? सांगा मला. तनिष? हो सर. ठीक. चला, मग सर्वात पहिली सवय काय आपली, जी चांगली सवय, आपण गिवन डाटा लिहितो. ओके. मग आता गिवन डाटा मध्ये मला पटकन सांगा काय काय दिले. गिवन डाटा मध्ये काय काय दिले सांगा. बोला, काय काय दिलंय गिवन डाटा मध्ये? आपल्याला विड्थ दिलेली म्हणजे बी दिलेला आहे. किती दिलाय? 230 mm. त्याच्यानंतर डी दिलाय. किती दिलाय? डी किती दिलाय? 550 mm. 550 mm. आता इथं एक विषय काय,
की त्यांनी आपल्याला इफेक्टिव्ह डायमेन्शन दिले का त्यांनी आपल्याला ओव्हरऑल डायमेन्शन दिले? सांगा. इफेक्टिव्ह दिले का ओव्हरऑल दिले? डायमेन्शन इफेक्टिव्ह दिले आहे की ओव्हरऑल दिले? ओव्हरऑल दिले का सर? हा, जोपर्यंत ते आपल्याला इफेक्टिव्ह म्हणत नाही तोपर्यंत आपल्याला तिथं ओव्हरऑलच कन्सिडर करायची. ओके, हा एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचा की अनटिल अँड अनलेस त्यांनी आपल्याला जोपर्यंत इफेक्टिव्ह शब्द वापरला नसेल तोपर्यंत आपण त्याला ओव्हरऑलच कन्सिडर करायचं. म्हणजे हा बीम आहे आपल्याकडे, त्याचा मोठा डी आपल्याला दिलाय त्यांनी, जो की 550 mm आहे, आणि डी दिलेला आहे आपल्याला 230 mm. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला कव्हर पण दिलेलं आहे. कोणतं कव्हर दिलंय आता? हे क्लिअर कव्हर दिलंय त्यांनी आपल्याला. क्लिअर कव्हर म्हणजे आपण त्याला नॉमिनल कव्हर म्हणतो, 30 mm. क्लिअर कव्हर म्हणजे नॉमिनल कव्हर म्हणतो आपण त्याला, हे लक्षात ठेवा. क्लिअर कव्हर आणि इफेक्टिव्ह कव्हर याच्यामध्ये फरक आहे. क्लिअर कव्हर आणि इफेक्टिव्ह कव्हर मध्ये फरक आहे. क्लिअर कव्हर हे बारच्या बॉटम पासून तर बीमच्या बॉटम पर्यंत असतं, आणि इफेक्टिव्ह कव्हर हे बारच्या सेंटर पासून तर बीमच्या सेंटर पर्यंत असतं. हा डिफरन्स तुम्हाला माहिती पाहिजे. चला, नेक्स्ट आपल्याला काय दिलंय त्यांनी? 3 बार दिले 16 mm चे. म्हणजे हे 3 बार कितीचे दिले त्यांनी आपल्याला? 16 mm5. बरोबर. मग आता मला सांगा, इफेक्टिव्ह कव्हर काय येणार आहे रे? इफेक्टिव्ह कव्हर काय येणार आहे? डी डॅश. डी डॅश काय सांगा? जर क्लिअर कव्हर 30 आहे आणि डायमीटर ऑफ बार तुमचा 16 आहे, तर इफेक्टिव्ह कव्हर काय सांगा? इथं बघा डायग्राम मध्ये. इफेक्टिव्ह कव्हर म्हणजे काय? बारचा सेंटर आणि बीमचा बॉटम यांच्या मधलं डिस्टन्स. आता आपल्याला बारचा बॉटम आणि बीमचा बॉटम यांच्या मधलं कव्हर दिलंय, म्हणजे क्लिअर कव्हर दिलंय 30 mm. आपल्याला त्याला इफेक्टिव्ह करायचंय, तर कसं करणार? डी मायनस क्लिअर कव्हर नाही रे, नाही डी मायनस क्लिअर कव्हर नाही येणार. डी मायनस क्लिअर कव्हर नाही येणार. स्क्रीन क्लिअर दिसते का तनिष? कुठे ब्लर वगैरे येत नाही ना? हे सगळे अक्षर व्यवस्थित दिसत आहे ना? ठीक. काय असतं इकडे लक्ष दे. हा आपला समजा हा तुझा बीम आहे, बरोबर. या बीम मध्ये हा डायमीटर आहे, बार आहे. ओके. आता या बारचा बॉटम आणि तुझा बीमचा बॉटम यांच्या मधलं कव्हर असतं डीएन, ज्याला आपण म्हणतो नॉमिनल कव्हर, किंवा त्याला आपण म्हणतो क्लिअर कव्हर. आणि हा बारचा सेंटर आणि बीमचा बॉटम यांच्या मधला डिस्टन्स असतं तुझं डी डॅश, त्याला आपण म्हणतो इफेक्टिव्ह कव्हर. मग जर तुला डायमीटर ऑफ बार 16 mm दिलाय आणि हे क्लिअर कव्हर 30 mm दिलंय, तर डी डॅश किती येईल तुझं सांग? स्नेहल, नॉमिनल कव्हर हे बारचा बॉटम आणि बीमचा बॉटम यांच्या मधलं असतं, म्हणजे त्याला आपण क्लिअर कव्हर म्हणतो. आणि इफेक्टिव्ह कव्हर म्हणजे या बारचा सेंटर आणि बीमचा बॉटम यांच्या मधलं डिस्टन्स असते. हे जरा मी तुला झूम करून दाखवलं. मग आता मला इफेक्टिव्ह कव्हर सांगा किती येईल? जर आपल्याकडं क्लिअर कव्हर 30 आहे आणि बारचा डायमीटर 16 आहे, तर इफेक्टिव्ह कव्हर किती येईल? 8 + 16 नाही, ते 30 आहे का खाली? 8 + 30. बरोबर 38. हे एवढं तुझ्याकडे आहे, तुला फक्त डायमीटर बाय 2 ऍड करायचं आहे. 30 प्लस आन्सर, हा बरोबर 16/2. बरोबर आहे तनिष, बरोबर आहे. म्हणजे 30 + 16/2 म्हणजे 38
mm. मग आता मला सांगा आपल्याकडे छोटा डी काय येईल म्हणजे इफेक्टिव्ह डेप्थ काय येणार. इफेक्टिव्ह डेप्थ काय येईल मोठा डी मायनस डी डॅश. मोठा डी किती आहे 550 आणि डी डॅश किती आहे 38. सांगा इफेक्टिव्ह डेप्थ किती आली. 512 mm. ही आपल्याला लागणार होती म्हणून आपल्याला काढावं लागली. त्याच्यासाठी तुम्हाला क्लिअर कव्हर आणि इफेक्टिव्ह कव्हर यांच्या मधला फरक माहिती पाहिजे. सोपं आहे. बारचा बॉटम आणि बीमचा बॉटम असला तर तो क्लिअर कव्हर असतो. बारचा सेंटर आणि बीमचा बॉटम असला तर तो इफेक्टिव्ह कव्हर असतो. अतिशय सोपं आहे. चला नेक्स्ट गिवन डाटा मध्ये आपल्याला काय दिलंय त्यांनी आपल्याला शिअर स्ट्रेंथ ऍट सपोर्ट काढायला लावलेली. शिअर स्ट्रेंथ ऍट सपोर्ट म्हणजे आपल्याला व्हीयूडी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. व्हीयूडी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची शिअर स्ट्रेंथ ऍट सपोर्ट. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी काय दिलंय डायमीटर ऑफ स्टिरअप दिलेला आहे. स्टिरअपचा डायमीटर दिलाय. स्टिरअपचा डायमीटर किती दिलाय 8 mm आणि त्यांनी आपल्याला काय सांगितलंय त्यांची अरेंजमेंट कशी आहे 2 लेग स्टिरअप्स आणि त्याच्यानंतर त्यांनी सर्वात महत्वाचं आपल्याला काय देऊन दिलेलं आहे स्पेसिंग देऊन दिले. एसव्ही किती दिलेली आपल्याला त्यांनी 175 mm 175 mm. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलंय त्यांनी कॉन्क्रीटची ग्रेड दिलेली म्हणजे एफसीके दिलाय 20 न्यूटन पर mm स्क्वेअर आणि एफवाय ची व्हॅल्यू दिली आहे 415 न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके. मग आता बघा आणि आपल्याला लिमिट स्टेट मेथडनी सॉल्व्ह करायला लावलंय. कोणत्या मेथडनी सॉल्व्ह करायचंय लिमिट स्टेट मेथड. आता बघा लक्ष द्या. आता आपल्याला सर्वात पहिली स्टेप आपली ही असते बघा व्हीयूडी फाइंड आउट करणं मॅक्झिमम शिअर स्ट्रेंथ फाइंड आउट करणं. पहिली स्टेप असते ना आपली आणि शेवटची स्टेप आपली ही असते स्पेसिंग फाइंड आउट करणं. पण आता उलट जायचं आपल्याला. आता स्पेसिंग दिलेली म्हणजे कालचे जे आपण फॉर्म्युले बघितले त्याच्या एक्झॅक्टली उलट जायचं आपल्याला. स्पेसिंग दिलेली आहे आता आपल्याला रिव्हर्स मेकॅनिझम यूज करायचं रिव्हर्स इंजिनिअरिंग यूज करायची व्हीयूडी फाइंड आउट करायचंय. ओके उलट जायचंय म्हणजे कसं आपण काय करतो सर्वात पहिले बघा मी तुम्हाला एक फ्लो चार्ट काढून देतो. आपण काय करतो स्पेसिंग काढणं आपलं टार्गेट असतं मेन महत्वाचं. मग स्पेसिंगचा फॉर्म्युला काय 0.87 इंटू FY इंटू ASV इंटू D अपॉन VUS हा फॉर्म्युला स्पेसिंगचा आहे. मग हा फॉर्म्युला येण्यासाठी आपल्याला काय काढावं लागतं आधी वरती तर आपल्याला VUS काढावं लागतो. VUS कसं काढणार VUD मायनस VUC असं काढणार आणि VUD आणि VUC कसा काढायचा तर VUC काढायचा तुमचा टाउसी वरून. VUC कसा काढायचा टाउसी वरून जो टाउसी आपण पेज नंबर 73 वर बघतो आणि VUD आपल्याला काढायचा गिवन अरेंजमेंट वरून. असं आपल्याला करावं लागतं. कळालं का मला सांगा. सर्वात पहिले आपण VUD काढतो इकडं VUD काढतो 1 नंबरला. त्याच्यानंतर 2 नंबरला टाउसी काढतो. सेकंड नंबरला टाउसी फाइंड आउट करतो आणि टाउसी झाल्यानंतर 3rd नंबरला VUS फाइंड आउट करतो आणि 4th नंबरला एसव्ही फाइंड आउट करतो आणि लास्टला आपलं स्केच असतं. पण आता रिव्हर्स जायचंय आपल्याला इथून वरती जायचंय. आता आपल्याला स्पेसिंग दिलेली आहे स्पेसिंग काढायची गरज नाही. मग स्पेसिंग जर दिली असेल तर आपल्याला VUS येऊन जाईल ना इथं. बरोबर आहे ना. हो सर. जाईल का मला सांगा VUS येऊन जाईल आपल्याला कारण की ASV आपण ह्या अरेंजमेंट वरून ASV काढू शकतो. एरिया ऑफ वन स्टिरअप D आपल्याला दिलाय FY दिलाय हा दिलाय सगळं दिलंय. मग याच्यामध्ये VUS आपल्याला माहिती बरोबर VUS माहिती VUD तर आपल्याला मेन तर आपल्याला हा काढायचाच आहे. मेन आज आपलं टार्गेटच ते आहे की आपल्याला VUD फाइंड आउट करायचंय. मग टाउसी कसा VUC कसा काढू शकतो तर टाउसी फाइंड आउट करू शकतो. टाउसी साठी आपल्याला काय लागतं टाउसी साठी काय लागतं आपल्याला AST अपॉन BD इंटू 100 आणि तुमची ग्रेड ऑफ कॉन्क्रीट लागते जी की आपली M20
याचा टेबल यूज करून आपण टाउसी काढतो. टाउसी वरून आपण व्हीयूसी काढतो. व्हीयूसीचा फॉर्म्युला काय? टाउसी इंटू बी इंटू डी. ओके, मग इकडून टाउ व्हीयूसी निघल, इकडून खालून व्हीयूएस निघल. बघा, खालून व्हीयूएस निघल, वरतून व्हीयूसी निघल, तर व्हीयूडी आपला निघून जाईल ना. कळालं का? अरे कळालं का काय बोललो मी? हो सर. आपल्या ज्या स्टेप आहे ना पोरांनो, ज्या स्टेप दिलाय ना त्या तसल्या पाठ करायच्या. कधी कधी तुम्हाला रिव्हर्स इंजिनिअरिंग विचारतील, म्हणजे खालून वरती काढायला विचारतील, कधी कधी वरतून खाली काढायला विचारतील. मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण स्टेप बाय स्टेप केलं, वरतून खाली काढलं, स्पेसिंग फाइंड आउट केली. आता ह्या याच्यात आपल्याला सगळं दिलेलं आहे त्यांनी ऑलरेडी, स्पेसिंग वगैरे सगळं दिलेलं आहे. आपल्याला खालून वरती जायचं, एवढाच फरक आहे. स्टेप तेच राहणार आहे. त्या ज्या मी 7-8 स्टेप दिल्या त्याच राहणार आहे. एकदा टॉप टू बॉटम यायचंय, एकदा बॉटम टू टॉप जायचं, एवढंच आहे फक्त. कळालं का तनिष? कळालं का रे? पुढे येतो. हा चला, मग आता आपण वन बाय वन सॉल्व्ह करू. म्हणजे जर तुमच्या स्टेप पार्ट असल्या नसेल तर मग तुला काही फरक पडत नाही, खालून वरती विचारू का वरतून खाली विचारू, तुला त्या मी दिलेल्या स्टेपच पाठ करायच्या फक्त. आणि तुम्हाला मी सांगितलंय आजपर्यंतच व्हॅलिड येते, नंतर परत निघून जाईल, तिथं जास्त पैसे दिसायला लागतील बरं का. तुम्ही आता ऑलरेडी डिस्काउंट मध्ये ते परचेस करून घ्या. चला लक्ष द्या. आता सर्वात पहिले आपल्याला आता उलट जायचंय, म्हणून आपण काय करू, फाइंड आउट व्हीयूएस. आणि हे मला कसं कळालं? कारण की माझ्या त्या वरतून खाली सगळ्या स्टेप पाठ आहे, त्या डोक्यात आहे, त्या डोळ्यासमोर आहे, म्हणून मला कळालं की मला खालून यूज करायचंय. तुमचं पण तसं होईल, तुम्ही 2-4 क्वेश्चन सॉल्व्ह करा, तुम्हाला पण त्या पाठ होणार आहे व्हीयूएस. मग व्हीयूएस साठी आपला फॉर्म्युला काय? SV is equal to 0.87 into FY into ASV into D whole divided by VUS. ओके, आणि VUS म्हणजे काय असतो? VUS म्हणजे काय असतो? शियर टेकन बाय स्टिरप्स. ओके, मग आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय काय दिलेलं आहे? एसव्ही दिलाय का? दिलेला आहे. एसव्ही किती दिलाय? 175 mm. त्याला कॅप्शन करून काय लिहायचं? गिवन. त्याच्यानंतर आपल्याला FY दिलाय का? हो दिलाय. किती दिलाय? 415 न्यूटन पर mm². याला पण डॅश करून काय लिहायचं? गिवन. एएसव्ही, मला सांगा एएसव्ही कसा काढायचा? एरिया ऑफ एक स्टिरप, एरिया ऑफ वन स्टिरप कसा काढणार सांगा? कालच सांगा. एरिया ऑफ वन स्टिरप एएसव्ही. एएसव्ही म्हणजे एका स्टिरपचा एरिया. कसा काढणार सांगा? स्टिरप कशी असते? गोल. एरिया ऑफ स्टील अपॉन डायमीटर ऑफ 1 का? नाही, ते नंबर ऑफ बार झाले ना. एका स्टिरपचा एरिया, ही जी स्टिरप आहे ना, अशी ही जी स्टिरप आहे ना, हिचा एरिया कसा काढणार? हिचा एरिया म्हणजे एएसव्ही. तर ही सर्क्युलर शेप मध्ये असते ना, बार असा सर्क्युलर असतो ना, त्याला प्लेट केलेला असतं ना असं. मग सर्कलचा बारचा एरिया काय? एका सर्कलचा एरिया काय तो? अरे π/4 d स्क्वेअर. बरोबर ना, π/4 इंटू डी चा स्क्वेअर. पण डायमीटर कोणाच येईल आता? बारच. कस काय? हा म्हणजे कोणाचा बार? म्हणजे स्टिरपचा का मेन बार? 16 येईल का 8 येईल? 8. हा बरोबर. डायमीटर ऑफ स्टिरप्स त्याचा स्क्वेअर आणि गुणिले 2 लेग आहे ना, इथं 2 लेग दिलाय ना, म्हणून 2 करायचं. काल आपण केलं होतं ना, 2 लेग दिलाय, 2 लेग स्टिरप दिलाय म्हणून 2 इंटू π/4 इंटू डायमीटर ऑफ स्टिरप्सचा स्क्वेअर म्हणजे 2 इंटू π/4 इंटू 8 चा स्क्वेअर. सांगा किती आला एएसव्ही? एएसव्ही किती आला? 100.53. 100.53. कळालं का तुला तनिष? mm². 100.53 mm². स्नेहल तुला ते लेक्चर अवेलेबल झालेले आता? हो सर, एक बघितलं मी. ठीक आहे, चला
मग एएसव्ही झाला. आता डी आपल्याला किती दिलाय क्वेश्चन मध्ये? आता 550. छोटा डी आहे, मोठा नाहीये. इथं चुकी करणार आहे तुम्ही. जोपर्यंत मोठा डी दिसत नाही तोपर्यंत 550 नाही घ्यायचा. किती आलाय छोटा डी? 512 याला पण दिलेलाच आहे आपल्याला. त्याच्यानंतर व्हीयूएस आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे सगळ्या व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करायच्या आहे. सगळ्या व्हॅल्यू आपल्याला पुट करायच्या आहे. चला मग आता एसव्ही किती आहे? 175 इज इक्वल टू 0.87 इंटू 415 इंटू 100.53 इंटू डीडीडी किती आहे? 515 डिवायडेड बाय व्हीयूएस. सांगा मग व्हीयूएस किती आला? व्हीयूएस किती आला? 106.8 into 10⁻³ 106.8 इंटू 10⁻³ न्यूटन. बरोबर? इथपर्यंत काय आलं का? तनिष्क तुझा आलाय का बरोबर? ठीक आहे, चल. मग आता सेकंड स्टेप मध्ये आपल्याला काय करावं लागेल? स्टेप नंबर 2 मध्ये फाइंड आउट shear strength at support. म्हणजेच आपण त्याला काय म्हणू? व्हीयूडी फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागतो. म्हणजे जो आपला ऑलरेडी जुना फॉर्म्युला आहे, व्हीयूएस इज इक्वल टू व्हीयूडी मायनस व्हीयूसी. ओके, आता आपल्याकडे व्हीयूएस आलेला आहे ऑलरेडी. व्हीयूएस आपण वरती काढलेला आहे. आता काढायचं काय राहिला? आपला व्हीयूसी काढायचं राहिला. मग व्हीयूसी कसा काढणार? तर व्हीयूसी साठी आधी आपल्याला काय करावं लागेल? सर्वात पहिले फाइंड आउट टाउसी. मग टाउसी कुठून काढायचा? तर IS 456 2000 पेज नंबर 73 टेबल नंबर 90. आज आहे का स्नेहल? IS कोड आहे का आज? सर मला तुम्ही PDF पाठवता का IS कोडची? ठीक आहे, म्हणजे अजून प्रिंटच नाही. नाही प्रिंट होती, हरवली. ठीक आहे, चालते. तनिष, आता आपल्याला ह्या IS कोड मध्ये काय दिलेले व्हॅल्यू? आपल्याला AST अपॉन BD इंटू 100 करायचंय सर्वात पहिले. मग AST म्हणजे काय स्नेहल? एरिया ऑफ स्टील म्हणजे काय? आता कोणाचा एरिया येईल? AST म्हणजे कोणाचा एरिया येईल? स्टिरअपचा विषय संपला. आता स्टिरअपचा काही संबंध नाही. 16 mm घेऊ ना. हा, 16 mm हा त्याचा विषय येईल. 16चा येणार. म्हणजे मी आता डायरेक्ट इथंच लिहितो π/4 इंटू 16चा स्क्वेअर गुणिले 3 बार आहे ना ते, म्हणून 3 करायचं. डिवायडेड बाय बी किती तुझा? 230 आणि डी किती तुझा छोटा डी? 512 गुणिले 100. म्हणजे याचं उत्तर किती आलं सांग? 0.5 डॉट 0.5 आलं का? नाही 0.512. 51 ठीक आहे. 51 ठीक आहे. 0.51 घेऊ आपण. 0. पॉइंट मध्ये आलंय सर, राईट आहे का? हा, असं एवढी छोटी व्हॅल्यू चालतंय ना. त्या टेबल मध्ये पॉइंट मध्येच व्हॅल्यू आहे. मग आता त्या टेबल मध्ये 0.51 आणि 0.51 हा कशाच्या मध्ये आहे बघा? कशाच्या मध्ये आहे तनिष? 0.51 हा कशाच्या मध्ये? 0.50 आणि 0.75 याच्यामध्ये. 0.50 आणि 0.75. मग आता तुम्हाला सांगायचंय 0.50 0.51 0.75. 0.50 ला M20 ग्रेड आहे ना आपली, त्याला व्हॅल्यू काय? 0.50 ला M20 ग्रेडला व्हॅल्यू काय? 0.48. त्याच्यानंतर 0.75 ला किती व्हॅल्यू आहे? 0.56. 0.56. मग आता सांगा इंटरपोलेशन करून टाउसी ची व्हॅल्यू किती येईल? टाउसी ची व्हॅल्यू किती येईल सांगा? इंटरपोलेशन करा आता कॅल्सीवर.
स्क्रीन क्लिअर दिसते का तुला स्नेहल? हो सर. हा म्हणजे नेटवर्कचा इश्यू असेल तेव्हा. नाही सर, नेटवर्कचा इश्यू नव्हता, ते 3 स्क्रीन दिसत होते मला. अच्छा अच्छा, ठीक. चला सांगा इंटरपोलेशन. तनिष, इंटरपोलेशन येतं ना आता? करा पटकन. .48 आणि .56 मध्ये व्हॅल्यू यायला पाहिजे. 0.483. 0.483. 0.483. ओके, न्यूटन पर एमएम स्क्वेअर. म्हणजे आपला टाउ ची व्हॅल्यू आली 0.483 न्यूटन पर एमएम स्क्वेअर. मग आता टाउ सी आल्यानंतर आपण व्हीओसी फाइंड आउट करू शकतो. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? मला सांगा, इथपर्यंत हो कोणाला सर. डाऊट आहे का? नाही सर. ठीक, क्लिअर आहे का तनिष? बरोबर आलंय तनिष तुझं उत्तर. क्लिअर आहे का? काय डाऊट आहे इथपर्यंत? ठीक आहे, आता याचा एक फोटो काढतो आणि मग आपण याच्या पुढचं सॉल्व्ह करू. चल, मग आता टाउ सी आल्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? व्हीओसी फाइंड आउट करायचं आहे ना, कारण की व्हीओसी आल्याशिवाय आपल्याला व्हीओडी येणार नाही. संपलाय आपला 80% न्यूमरिकल संपलेला आहे. एवढंच काढायचं होतं आपल्याला. म्हणजे कधी कधी सरळ विचारतील, कधी कधी उलट विचारतील. चल, मग आता आपण नेक्स्ट काय करायचं इथं की त्याच्यातच फाइंड आउट व्हीयूसी. मग व्हीयूसी चा फॉर्म्युला काय? शिअर टेकन बाय कॉन्क्रीट, टाउ सी इंटू बी इंटू डी. मग टाउ सी तुम्ही किती काढला? 0.483. बी ची व्हॅल्यू किती आहे? 230 आणि डी ची व्हॅल्यू किती आहे? 512. सांगा व्हीयूसी किती आला? व्हीयूसी किती आला सांगा? किती आलाय? 56.87 into 10⁻³ 56.87 into 10⁻³ न्यूटन. आणि मग आपल्याला आता माहिती आहे VUS is equal to VUD minus VUC. आता VUS किती आलेला होता आपला? 106.8 into 10⁻³ is equal to VUD माहिती नाहीये आणि VUS आपला 56.87 into 10⁻³. आता सांगा VUD किती आला? म्हणजे shear strength at support. 49.92 into 10⁻³ नाही, काय चुकली? नीट सिली मिस्टेक झाली. नीट बघ, सिली मिस्टेक झाली एकदम घाईघाईत. मायनस होईल का? हा ऑलरेडी मायनस आहे, तिकडे जाऊन प्लस होईल ना स्नेहल? बरोबर चिन्हाच्या त्या साईडला गेल्यावर प्लस होतो. ह्याच मिस्टेक अवॉइड करायच्या, ह्या तेव्हाच होतील जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू. पेपरला येईल सगळं, पण कॅल्क्युलेशन मध्ये प्रॉब्लेम होईल. मग काय करायचं? 8 मार्क्सला विचारलेला क्वेश्चन होता बघा. संपलं, एवढंच करायचं होतं आपल्याला. सांगा किती आलं ते?
163.6 into 10⁻³ 163.6 into 10⁻³ न्यूटन, आणि त्यालाच तुम्ही 163.6 किलो न्यूटन म्हणू शकता. ओके, कळालं का? हो सर. काय अवघड होतं का? नाही सर. तनिष, बरोबर आला का तुझं? आता एक क्वेश्चन देणार आहे मी, तो जागेवर इथं लाईव्ह सॉल्व्ह करायचा आहे. ओके, म्हणजे आपण याचा एंड करून टाकूया शियर एन्फोर्समेंटचा. आता नेक्स्ट लेक्चरला आपण बॉन्ड आणि डेव्हलपमेंट लेंथ घेऊ. आज एक क्वेश्चन आता लाईव्ह सॉल्व्ह करायचा, याचा मी फोटो काढ